आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे। या मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की प्रत्येक वेळेला आनंदीला इकडे आता त्रास देण्याचं काम ज्या वेळेला शिल्पा करते, त्यावेळेला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आनंदीच्या पाठीशी जणू साक्षात देवच उभा राहत आहे। आणि या वेळेला मात्र आता इकडे ज्या बायका इथे आलेल्या आहेत त्या शिल्पाच्या मैत्रिणी आहेत। खरं तर त्या जरी शिल्पाच्या मैत्रिणी असल्या तरी त्यांना आनंदीचं इतकं कौतुक वाटतंय की या सगळ्यामध्ये त्यांनी आता आनंदीचा कौतुकाने एकदम भारावून गेलेत। आणि त्याच्यातच त्यांनी आता इकडे युगंधरला आनंदीला प्रपोज करायला सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर मग त्याच वेळेला युगंधर घरी परत आलेला आहे। घरी परत आलेल्या युगंधरने मात्र आता इकडे सगळ्या बायकांनी आनंदीचं भरभरून कौतुक करतात। युगंधर सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आनंदीचं कौतुक करतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्याने आनंदीच्या नावाने एक क्लब चालू करणार आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया। आणि खऱ्या अर्थाने आता इकडे शिल्पा हादरलेली आहे, कारण ज्या किटी पार्टीमध्ये तिने आता आनंदीला तोंड दाखवू नको असं म्हणत त्यांनी आता तिला येण्यासाठी बंदी केलेली आहे। त्याच किटी पार्टीमध्ये येत आता आनंदीने पार्टी तर गाजवले आणि त्यानंतर युगंधरच्या अनाउन्समेंट नंतर सगळीकडे चार चांद लागलेले आहेत। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे इकडे आता त्या पार्टीमधली एक डॉक्टर सांगताना आपण पाहिलंय की तू एक काम कर, म्हणजे धनश्री तू माझ्या ऑफिसमध्ये ये आणि तू माझ्या आता क्लिनिकमध्ये ये आणि क्लिनिकमध्ये आलीस ना की आपण नंतर आता बोलूया काय आहे ते, असं म्हटल्यावरती धनश्री सांगते ठीक आहे। यावरती ती म्हणते शिल्पाने तुझा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो मला सांगितलाय। धनश्रीचा प्रॉब्लेम हा असतो की धनश्रीला प्रेग्नेंट राहत नसते, पण प्रेग्नेंट राहण्यासाठी आता डॉक्टरांना वाटते की हिच्यामध्ये आणि आता या दोघांच्या मध्ये काहीतरी कमतरता आहे, म्हणून ती प्रेग्नेंट राहत नाहीये। पण मेन प्रॉब्लेम काय आहे, पण आता इकडे मुद्दामच विद्याधर तिला हात सुद्धा लावत नाहीये हे सत्य कुणालाच माहित नाहीये। आणि त्यावरती आनंदी विचार करते काय झालं असेल धनश्री ताईंना, म्हणजे कोणत्या प्रॉब्लेमच्या बद्दल आता ह्या सगळ्या बोलत आहेत असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच ती बाई सांगायला लागते, हे बघ तू चिंता करू नकोस, अगं कसं आहे ना तुझ्या लग्नाला तशी बरीच वर्ष झालेली आहेत, पण असं होतं नॉर्मली, तू चिंता करू नकोस। एकदा का पहिलं बाळ झालं ना की स्ट्रेस कमी होतो आणि मग आता दुसऱ्या वेळेला प्रॉब्लेम येत नाही आहे। तुला जरी दुसरं हवं असेल तर ते होईल, पण पहिलं होताना तू आता स्ट्रेसमध्ये आहेस ना, म्हणून कदाचित हा प्रॉब्लेम येऊ शकतो असं ती म्हणायला लागते। बरं, हे सगळं चालू असताना मग आनंदीला समजतं की आता धनश्रीला बाळ होत नाहीये, या कारणासाठी ती आता डॉक्टरांकडे चाललेली आहे। ती विचार करते की मी एकदा धनश्रीताईंसोबत बोलून घेऊ का। आणि आता गावामध्ये एक आजी आहे, त्या आजी सुद्धा छानपैकी उपाय करतात हे सांगू का। पण ती विचार करते मी जर का असं काही बोलले धनश्रीताईंना आवडणार नाही आणि घरामध्ये सुद्धा आता चालणार नाही। इकडे धनश्री सांगायला लागते ठीक आहे मी उद्या येते। यावरती त्या आता सांगायला लागतात हे बघ एकटी येऊ नकोस, काही झालं तरी सुद्धा विद्याधरला सोबत घेऊन ये, एकटी येऊन काहीच उपयोग नाहीये, मला तुमच्या दोघांच्या टेस्ट करायला लागतील आणि दोघांच्या टेस्ट केल्याशिवाय मात्र आता मी काही सांगू शकत नाहीये। आणि असं म्हटल्यावरती मग ती सांगायला लागते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, मी आता नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती बोलते आणि आनंदी विचार करायला लागते। बरं, त्या बायका सांगायचं आनंदी आता आम्ही छानपैकी गेम खेळतोय हा, तर तू सुद्धा आमच्यासोबत गेम खेळायचा आहेस। त्यावरती आनंदी म्हणते ठीक आहे, पण आता म्हणजे तिच्या डोक्यामध्ये एकच असतं की मालक साहेब घरी येतील, घरी आल्यावरती मालक साहेब काय बोलतील आणि उगाचच हा सगळा तमाशा व्हायला नको असं तिला राहून वाटत असतं। पण त्याच वेळेला मात्र आता सगळ्या जणी ऐकत नाहीयेत आणि त्यानंतर मग आता गेम खेळण्यासाठी सगळे बसलेत, तरी सुद्धा शिल्पा तिला सांगायला लागते जा तू आतमध्ये जा, सगळ्यांच्या जेवणाखावणाचं बघ काय, त्या सगळ्या जेवून जातील। आणि त्यावरती आनंदी सांगते ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता जेवणाची तयारी करते। यावरती त्या बायका सांगायला लागतात नाही आनंदी तू थांब इथे, आम्हाला आनंदीसोबत खूप मजा येते, म्हणजे कसली भारी आहे आनंदी, आनंदीचे इतके सेन्सेस वगैरे भारी आहेत ना, तिला दिसत नसून सुद्धा आता ज्या पद्धतीने ती इकडे वावरते आहे ना, आम्हाला खरंच तिचं खूपच कौतुक वाटतंय असं म्हणत जो तो आनंदीचं कौतुकच करत राहिलेला आहे। आणि त्यानंतर मग आता आनंदी खूपच खुश झालेली आहे आणि त्यानंतर आनंदी इकडे आता गेम खेळण्यासाठी थांबलेली आहे। ज्या वेळेला आनंदी गेम खेळण्यासाठी थांबते एक एक करत प्रत्येक जण आता गेम खेळत असतं। सगळ्यात पहिले शिल्पाकडे गेम येतो आणि शिल्पाकडे गेम आल्यावरती शिल्पाला आता इकडे सांगितलं जातं की शिल्पा
खरं तर आता तू या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुझ्या नवऱ्याबद्दल काहीतरी सांग. आता खऱ्या अर्थाने आनंदीला या घरातल्या घडामोडी समजायला लागलेल्या असतात. म्हणजे आत्तापर्यंत आनंदीला शिल्पाचं लग्न झालंय, काय झालंय याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये. पण ज्या वेळेला या बायका विचारतात त्यावेळेला या घरातली एक 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 सगळ्या गोष्टी आनंदीच्या समोर आता उलगडत चाललेल्या आहेत. आनंदी या सगळ्यामध्ये आता मात्र ऐकत आहे आणि शिल्पा सांगते, बघा तो विषय मी कधीच सोडून दिलेला आहे आणि पुन्हा 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 हा विषय घेऊन आता मला अजिबात बोलायचं नाहीये. काहीही झालं ना तरी हा विषय मुळातच आता सगळ्यांनी बंद करा. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता त्या सांगायला तर, अगं असं काय करतेस, म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की तुझं लग्न झालं होतं, पण आता तुझं तुझ्या नवऱ्यासोबत बिलकुल पटत नाहीये आणि म्हणूनच तर तू आता वेगळी राहतेस ना. असं म्हटल्यावरती शिल्पा आता काहीच बोलत नाही. आनंदीला सगळं कळतंय. त्या इकडे धनश्रीवरती ज्या वेळेला आता इकडे ते बॉटलचं टोक येतं त्यावेळेला धनश्रीला सुद्धा आता प्रश्न विचारले जातात. धनश्रीला आता विचारलं जातं की सांग विद्याधर आता इकडे तुझ्यासोबत लग्नाला तयार तरी कसा झाला, कारण आम्हाला समजलं की विद्याधरला फसवून लग्न करण्यात आलं होतं. आता एक एक खुलासे इकडे होत आहेत. खरं तर विद्याधरला तिच्या आता डागाबद्दल माहिती नसतं आणि त्याचमुळे ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर विद्याधरला त्या डागाच्या बद्दल जेव्हा समजतं त्यावेळेला विद्याधर खूपच चिडलेला असतो आणि चिडलेल्या विद्याधरने तेव्हाच आता तिला नाकारलेलं असतं आणि त्याचमुळे तिथपासून विद्याधर तिच्या कधी जवळसुद्धा फिरकलेला नसतो. विद्याधरला या सगळ्यामध्ये कधीच आता तिच्या जवळ फिरकलेलं कोणी पाहिलं नाही आणि त्यामुळे ती प्रेग्नंट नाहीये. काहीच कळायला मार्ग नाहीये. त्यावेळेला आनंदी हे सगळं ऐकतेय. या घरातल्या सगळ्या घडामोडी तिला कळतायत. मग आता आनंदीला सांगितलं जातं की तू युगंधरला कॉल कर. युगंधरला कॉल करून तू आता सांग की मालक साहेब म्हणजे युगंधरला सांग की तू आज खूप छान दिसतोयस. असं म्हटल्यावरती आनंदी आता इकडे सांगायला लागते नको कशासाठी. यावरती त्या म्हणतात नाही आत्तापर्यंत आम्ही इकडे सगळ्यांनी हा गेम खेळला की नाही, मग तुला सुद्धा हा गेम खेळायला लागणार आहे. आणि हो नाही करता करता मात्र आता आनंदी फोन लावते. इकडे तोपर्यंत आनंदीची हिंमत का झाली आहे प्रेक्षकांनो फोन करायची, कारण तिला सुजाताने सांगितलेलं आहे की आता म्हणजे खरं तर मालक साहेब खूप खुश झालेत. पोहे त्यांना खूप आवडलेत. तिला हे माहितीच नाहीये की मालक साहेब पोहे न खाता खूपच रागावून बसलेले आहेत. पण आणि विद्याधर खरंच असा मूड ऑफ असतो, कारण आता ते शेंगदाण्याचा जे काही कांदा पोहे खाल्लेत त्यानंतर त्याच्या आठवणी सगळ्या बळावल्यात. त्या आठवणी म्हणजे आता कशा पद्धतीने इकडे आता आपली बायको आपल्यासाठी कांदे पोहे शेंगदाणे टाकून बनवायची. आणि त्याच वेळेला आनंदी फोन करते. फोन करून आनंदी सांगायला लागते, मालक साहेब तुम्ही आज खूपच छान दिसत होतात. आणि असं म्हटल्यावर ती शिल्पा वगैरे खूपच आता इकडे हे झाले, खुश झाले की चला काहीही झालं तरी सुद्धा आता तो आनंदीवरती चिडणार आणि आनंदीला या सगळ्यामध्ये चांगला धडा शिकवणार. पण त्याच वेळेला युगंधर खूपच खुश झालाय आणि त्यानंतर तो स्वतः आरशात बघतोय. त्याला एक प्रकारचा वेगळाच कॉन्फिडन्स आलाय आणि का कोणास ठाऊक आनंदीने आपल्याला छान दिसतंय म्हटल्यावरती त्याला आता चांगलं वाटतंय. त्याला स्वतःला आश्चर्य वाटतंय की आपल्याला असं का वाटावं. आणि त्यानंतर तो आता गडबडलाय. 2 मिनिटासाठी तो आता काहीच बोलत नाहीये आणि 3ऱ्या सेकंदाला आनंदी म्हणते, तुम्ही ऐकताय ना मालक साहेब. आणि तो काहीच बोलत नाही. आणि त्याच वेळेला फोन आता त्या बायका फोन घेतात आणि फोन घेतल्यावरती मात्र आता त्या लगेच सांगायला लागतात, युगंधर लवकरात लवकर घरी ये, आम्हाला काहीतरी तुझ्याशी बोलायचं आहे. अरे हा हिरा शोधून तू आणलास तरी कुठून. असं म्हणत त्या आता युगंधरला इकडे घरी बोलवतात. आनंदी गडबडलेली आहे. जर का मालक साहेब आले आणि त्यांच्यासमोर मला दिसत नाहीये हे अशा पद्धतीने आलं तर नाही होता होईस तो मला आता मालक साहेबांना लवकरात लवकर सगळं सांगायला पाहिजे. मला मालक साहेबांना सांगायला पाहिजे की मी या सगळ्यामध्ये मला दिसत नाहीये आणि मी या सगळ्यामध्ये आंधळी आहे. असं म्हणत असतानाच युगंधर घरी परत. इकडे आता यांची पार्टी चालू आहे आणि त्यानंतर युगंधर घरी आल्यावरती मग आता त्या बायका म्हणतात, युगंधर साहेब तुम्ही तर खरंच 1 लाखात 1 हिरा शोधून आणलेला आहे. आनंदीसारखी बायको मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. खरंच तुमचं भाग्य खूपच थोर आहे. आणि त्यानंतर आता इकडे युगंधर सांगायला लागतो, खरं तर तुम्ही तुमच्या किटी पार्टीमध्ये हिला सामील करून घ्या. एक क्लबच काढायला मी सगळा खर्च करतो. आनंदीला त्याचा मेंबर बनवून घ्या
होत्या. आता इकडे आनंदीसाठी युगंधरने घेतलेला हा निर्णय खूपच निर्णायक ठरतो आणि आनंदी खूप खुश झाले आणि युगंधर म्हणतो, आवडेल ना तुला आनंदी? आनंदी मानेनेच होकार देते. सगळ्या बायका सांगायला तर आनंदीलाच काय, आम्हाला पण आवडेल. शिल्पाचा चेहरा मात्र आता पडलेला आहे, कारण आनंदीने युगंधरने आनंदीसाठी इतकं मोठं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आनंदी त्या क्लबची मेंबर सुद्धा झालेली आहे.